चला आज आपण काय घेणार आहे? सेमिनार ऑन. तर आता आपल्या इथं सगळ्यात लहान कोण आहे रे? तू आहे. सगळ्यात लहान तू आहे, सगळ्यात मोठ्या ये. तर आता आज आपण काय बघणार आहे की गुड टच काय असतो आणि बॅड टच काय असतो. आता तुम्ही आजूबाजूला बघताय की कसं आपण, तुम्ही बातम्या माहित नसतील तुम्हाला, पण आजूबाजूच्या ह्याच्यामध्ये काय होतंय, लोक सगळी चांगले असतात का रे? नाही, काही काही लोक कसे असतात? चुकीचे असतात, वाईट असतात. मग आपल्याला ओळखता आलं पाहिजे की कोण चांगलं आहे, कोण वाईट आहे. मग त्यासाठी आज आपल्याला सर आपल्याला काय करतायत, आता मार्गदर्शन करतायत. आता आपण काय बघूया आज आपल्या टॉपिकचं नाव काय आहे? गुड टच बॅड टच. कुणाला शिकायचंय? दोन्ही हात वर करायचे. कुणाला शिकायचंय? ओके बर, मला सांगा आता सेफ्टी म्हणजे काय माहितीये? सेफ्टी प्रोटेक्शन, राईट. अजून तुला माहिती आहे? सुरक्षा, शाबास, बरोबर. मग आपण बघा जनरल मध्ये सुरक्षा, सिक्युरिटी म्हणजे काय? हा, सिक्युरिटी गार्ड वेगळा विषय आहे, बरोबर. सिक्युरिटी म्हणजे आता बघा तुम्ही सिक्युअर राहणार म्हणजे काय करणार नक्की, किंवा आपण समाजामध्ये वावरताना काय सिक्युरिटी. आता बघा गाडी चालवताना आपण काय करतो? सीट बेल्ट वापरतो. टू व्हीलर चालवताना हेल्मेट वापरतो. हे काय मग सिक्युरिटी आहे, सुरक्षा आहे, बरोबर का नाही? बर, स्कूटी चालवताना हेल्मेट घालतो. का घालतो? कारण आपण जर पडलं तर आपल्या डोक्याला मार लागू नये म्हणून घालतो की नाही? हा, मग तसंच हा सेफ्टीसाठी. मग अशाच आपण सेफ्टीसाठी काय काय गोष्टी करतो? तुम्हाला ऊन लागतं तेव्हा काय करता तुम्ही डोक्याला? कॅप घालता. सेफ्टीसाठी करता की नाही? बरोबर. म्हणजे हेल्मेटचं सांगितलं हा, का? हेल्मेट. हा? कॅप आणलाय. मग पुन्हा कबड्डी खेळताना पण कॅप लावतात का नाही? नीला कॅप. हा, मग ते पण काय सेफ्टीच आहे. आता उन्हामध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करता? कॅप घालता, बरोबर. समजते की सगळ्यांना? हा, दुपट्टा पण बांधतात. या सगळ्या गोष्टी करतात. त्याच्यानंतर आपण डेंजर बद्दल बघू, बरोबर. डेंजर म्हणजे काय रे? खतरा, शाबास. डेंजर म्हणजे काय? खतरा. खतरा कशापासून असतो आपल्याला? गाडीवरती पडले की असं खतरा म्हणजे गाडीवर पडली की खतरा. अजून कुत्रा चावल्यावर खतरा आहे का नाही? अजून लाईन. पण तुम्ही लाईन आपल्याला दररोज दिसतो का? नाही दिसत. हा, शाबास. नाव काय बाळा? देवांश. आपल्या कुणी जरी पाठीमाग लागला म्हणजे काय आहे? खतरा आहे, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तसंच आपल्याला आपल्या समाजामध्ये काय असतं आपल्याला, बरोबर. समाज म्हणजे काय? आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो, ज्या घरात राहतो, ज्या शाळेत जातो, बरोबर, ज्या क्लासमध्ये जातो, हे सगळं काय आहे? समाज आहे. जे देशात राहतो हा सगळं काय आहे? समाज आहे. मग समाजामध्ये पण काय आहे? काही खतरा आहे. आपल्याला काय आहे? खतरा आहे. आणि तो खतरा कसा आहे ते आपल्याला आज आपल्या गुड टच आणि बॅड टच मधून काय करायचंय? शिकायचंय. कुणाला शिकायचंय? बरोबर, कुणाला शिकायचंय? पण आवाज आला पाहिजे. आम्हाला शिकायचंय म्हणा. आम्हाला शिकायचंय ना? बर बर, बरोबर. आता बघा आपलं शरीर आहे ना, आपल्या शरीरामध्ये काही असे जे अवयव आहेत, शरीराचे जे भाग आहेत, त्याला ना आपले आई वडील आहेत किंवा आजी आजोबा आहेत यांच्याशिवाय दुसऱ्यांनी काय केलं पाहिजे? टच केलं नाही पाहिजे, बरोबर. तर जर टच केलं तर त्याच्याबद्दल आपल्याला तुम्ही काय केलं पाहिजे हे सगळं बघायचं आहे, बरोबर. तर हा आदर्श भैया आहे की नाही? बरोबर. आता तो आदर्श भैया म्हणजेच कोण? तुम्ही सगळे, बरोबर. आता आदर्श भैयाच्या शरीरामध्ये असा काही भाग आहे तिथं कुणीही टच केलं नाही पाहिजे. त्याचे आई वडील सोडले, आजी आजोबा सोडले तर. जर तसं कुणी जर टच केलं तर मग तो काय आहे? खतरा आहे. काय आहे? मोठ्याने म्हणा, काय आहे? डेंजर आहे, बरोबर. आता बघा कोणकोणते भाग आहे त्याच्या शरीराचे? हा समोरचा चेस्टचा भाग. कोणता? आपल्या छातीचा भाग. त्याला कुणी टच केलं पाहिजे का? नाही, बरोबर.
आपले आई वडील आपल्याला आंघोळ वगैरे घालताना करू शकतात. बरोबर. त्याच्यानंतर हा जो खालचा थायचा भाग आहे, थायचा हा जो भाग आहे तिथं कुणी टच केलं पाहिजे का? नाही. बरोबर. तसेच माग जो बॉटमचा आहे, बॉटमचा भाग आहे, त्या बॉटमच्या भागाला पण कुणी टच केलं पाहिजे का? नाही. बरोबर. तर म्हणजे हे जे 3 आहे, हे 3 काय आहेत? डेंजर झोन आहेत. खतरा आहे. बरोबर. शाबास. काय आहे? खतरा आहे. या भागांना कुणी टच केलं पाहिजे का? नाही. बरोबर. मग कुणी केलं पाहिजे? समजा आंघोळ करताना तुमचे आई वडील किंवा आजी आजोबा तुम्हाला टच करू शकतात. बरोबर. किंवा तुम्ही माझ्याकडे आले इंजेक्शन द्यायला तर मी पण टच करू शकतो. पण मी कधी टच करू शकतो? ज्यावेळेस तुमचे आई वडील असतील त्यावेळेस. बरोबर आहे ना. म्हणजे डॉक्टर असतात ते पण तुमच्या आई वडिलांच्या प्रेझेन्स मध्ये टच करू शकतात. दुसरं कुणीही करू शकत नाही. बरोबर. आता बघा मी तुम्हाला सांगतो, हे सगळे जे आहेत हे सगळे काय आहेत? बॅड टच. काय आहेत? बॅड टच. काय सांगा? बॅड टच. आणि इथं कुणी स्पर्श केला पाहिजे का? नाही. बरोबर. आणि त्याच्यानंतर काय असतं? गुड टच. बरोबर. गुड टच म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल तुम्ही शाळेत 1 नंबर आले. बरोबर. मग तुमची टीचर काय म्हणणार? शाबास, चांगलं म्हणणार. बरोबर. म्हणजे ते काय आहे? गुड टच आहे. बरोबर. किंवा तुमचे आई वडील असं करू शकतात तुम्हाला, शाबास. बरोबर. काय आहे? गुड टच आहे. किंवा तुमचे नातेवाईक असू देत, आई वडील असू देत, तुम्हाला असं प्रेमाने असं करू शकतात, ते पण काय आहे? गुड टच आहे. बरोबर. अशा प्रकारे. आणि दुसरा अजून बॅड टच मध्ये तर आपल्या ओठांना कुणी टच नाही केलं पाहिजे, ते काय आहे? बॅड टच आहे. इथं करू शकतात प्रेमानं असं, ओके, पण लिमिटेड. हा. बरोबर. तर हे गुड टच आणि बॅड टच आहे. जर बॅड टच झालं तर आपण काय करणार? ओरडणार. शाबास. कुठे शिकलास? गुड 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 गुड. हा. जर बॅड टच झालं तर आपल्याला काय करायचं ते आता बघू आपण. बरोबर. आता बॅड टच झालं तर पहिल्यांदा काय म्हणायचं? मोठ्यानं नो. काय म्हणायचं? सगळे करून दाखवा. नो. मना मटनी नो. काय म्हणणार? नो. मुलींचा आवाज जास्त येतोय, मुलांचा आवाज येत नाही. काय म्हणणार? नो. बरोबर. बरोबर. नो म्हणणार आपण. आणि त्याच्यानंतर दुसरी स्टेप आहे, जर एवढं म्हणूनही कुणी जर थांबत नसेल, आपल्याला टच करत असेल, मग ते कुणीही असू शकतो आणि कुठेही असू शकतो. तुमच्या स्कूलमध्ये असू शकतो, घरी असू शकतो, बाहेर असू शकतो, मार्केटमध्ये असू शकतो, तुम्ही कुठेही जरी गेलात, जर अशा गोष्टी झाल्या तर आपल्याला हे करायचंय. जर आपले जे बॉडी पार्ट्स आहेत जिथं टच नाही करायचंय. बरोबर. मी तुम्हाला काय सांगितलं? चेस्टचा भाग, इनर थायचा भाग, आपल्या लिपचा भाग आणि बॉटम, ह्याला जर कुणी टच केलं तर पहिले काय म्हणणार आपण? नो. काय म्हणणार? नो. बरोबर. एवढं झालं की मग दुसरी स्टेप आहे, जर पुढचा जो व्यक्ती आहे कुणीही असू शकतं, मग तो कुणीही असू शकतो, आलं लक्षात, थांबत नसेल तर मग काय करायचं? जोरात धूम ठोकायची. काय करायची? काय करायची? जोरात धूम ठोकायची. कुठं ठोकायची? जर तुम्ही शाळेत असताल तर तुमच्या शिक्षकांना सांगायचं. बरोबर. घरी असताल तर आई वडिलांना सांगायचं, आजी आजोबांना सांगायचं, तुमचा भाऊ बहीण मोठे असेल तर त्यांना सांगायचं, ह्यांना सांगायचं. बरोबर. आणि धूम ठोकल्यानंतर तिसरा पार्ट येतो ते सांगणं. आता कुणाला सांगायचं हे मी तुम्हाला आता सांगितलं. तुमच्या आई वडिलांना सांगू शकता, शाळेमध्ये असेल तर टीचरला सांगू शकता. बरोबर. आणि बाहेर जर फिरायला गेला असता, तुमच्या सोबत जो व्यक्ती असेल तुमच्या जवळचा त्याला सांगू शकता. मला सांगा, आता भांडणं लागल्यावर तुम्ही कुणाला सांगता? आई वडिलांना सांगता. बरोबर. तुम्हाला कुणी मारलं तर कुणाला सांगता? आई वडिलांना सांगता. म्हणजे तुमचे आई वडील काय असतात? तुमचे बॉडीगार्ड असतात. काय असतात? बॉडीगार्ड असतात. कसे असतात? बॉडीगार्ड आहे ना. म्हणजे काही पण झालं की तुम्ही काय करता? तुमच्या आई वडिलांना सांगता. बरोबर. मग त्याच प्रकारे अशा जर गोष्टी झाल्या तर तुम्ही काय केलं पाहिजे? आई वडिलांना सांगितलं पाहिजे. किंवा जे तुमचे हे आहेत बॉडीगार्ड्स आहेत, मग आजी आजोबा पण असू शकतात, किंवा तुमचे मोठा बहीण भाऊ पण असू शकते, आणि टीचर पण असू शकतात. बरोबर. त्यांना तुम्ही काय केलं पाहिजे? अशा गोष्टी झाल्या की सांगितल्या पाहिजे. बरोबर. आता आपण एक डेमो करूया. तुझे नाव काय? तुझं? देवांश. इकडे चल. आता हा मला काय सांगेल? गुड टच आहे का बॅड टच आहे? बरोबर. इकडे समोर बघ सगळ्यांना. बरोबर. कोणता टच आहे सांगा? गुड टच. कोणता टच आहे?
गुड टच आहे. कोणता टच आहे? बॅड टच. इकडे कोणता टच आहे? बॅड टच. मागे कोणता आहे? बॅड टच. ओके, गुड टच आणि बॅड टच. तर समजा मी असं केलंय तर पहिल्यांदा तू काय करणार? काय म्हणणार तू? नो. बरोबर. परत मी जर तसंच केलं तर काय करशील? नो. आणि काय करशील? फॉर एक्झाम्पल मॅडम आहेत, मॅडम तुझ्या बॉडीगार्ड आहेत, बरोबर. मग आता तरी पण मी नाही थांबलो तर तू काय करशील? धूम पकडायचं. पकड धूम मग. ओके. आणि मॅडमला सांगायचं या व्यक्तीने मला बॅड टच केले. काय केले? बॅड टच केले. शाबास. ये इकडं ये. चल. गुड. आता लाजवी तुला जमेल? तुला जमेल? या मॅडम ये. चल. हा, आता काय करायचं तुम्ही? गुड टच कोणता आहे ते असं करून सांगायचं. काय म्हणायचं? गुड टच. मीला टच करेल तर कसं करायचं? गुड टच. आणि बॅड असेल तर कसं करायचं? बॅड टच. काय करायचं? बॅड टच. काय कसं करायचं? असं करायचं. इकडे बघ बाळा, तू पण सांगायचं. हे काय आहे? बॅड नाही पण हा गुड आहे. त्यानंतर असं केलं तर काय आहे? गुड टच. असं पुढे दाखवा. आणि असं केलं तर गुड टच. इथं हात लावला तर बॅड टच. इथं लावला तर बॅड टच. इथं लावला तू सांग ना बाळा. बॅड टच. इथं लावला मागं तर बॅड टच. गुड. आणि बॅड टच केलं की काय करायचं कुणी? तू काय करशील बाळा? काय? असं मोठ्यानं. इकडे बघ. मोठ्यानं. नो. आणि पळत जायचं. कुणाकडं पळत जायचं? टीचर, मम्मी, पप्पा जे असतील त्यांच्याकडे जायचं आणि त्यांना सांगायचं. सांगायला घाबरायचं नाही. मग मम्मी पप्पा त्यांना पनिशमेंट करणार. चल बाळा. बर. आता अजून अन्वी. चल बाळा. सगळ्यांनी आता मोठ्याने मोठ्यानं सांगायचं, मोठ्यानं बोलायचं, हात द्यायचे. समजलं ना सगळ्यांना? समजलं? तू पण सांगायचं बाळा. हा, हे कुणी हात लावला तर कसं पाहायची? कुठे जायचं आणि टीचर जवळ. टीचर. शाळेत असेल तर टीचर, घरी असेल तर आई बाबा. आणि त्यांना सांगायचं. सांगायला घाबरायचं नाही. चला. ओके. बर. आता आपण सगळं बघितलं, बरोबर. गुड टच, बॅड टच सगळं बघितलं. समजलंय सगळ्यांना? बरोबर. याच्यासोबत एक गोष्ट करायची. काय करायची? जर एखादा अनोळखी व्यक्ती असेल, ज्याला आपण ओळखत नाही, त्या व्यक्तीसोबत कुठेही जायचं नाही. हा, स्ट्रेंजर. बरोबर. स्ट्रेंजर सोबत जायचं का? नाही. बर. ठीक आहे. मग समजा स्ट्रेंजरने तुम्हाला कॅडबरी दिली, घेणार का तुम्ही? नाही. स्ट्रेंजरनं दिलेलं काही खायचं प्यायचं नाही. जर तुमचा किंवा तुमची स्कूल सुटते आणि तुमचे आई वडील तुम्हाला न्यायला येत आहेत, बरोबर. मग जोपर्यंत आई वडील येत आहेत तोपर्यंत थांबायचं. सिक्युरिटी गार्ड असतात ना, त्यांच्यापाशी थांबायचं. दुसरीकडे थांबायचं का कुठं? नाही. आणि जर आपल्या आई बाबाचे ओळखीचे असले तर त्यांच्यासोबत हा, त्यांच्यासोबत कधी जायचं? कन्फर्मेशन आलं पाहिजे, फोनवर सांगितलं पाहिजे आई ते त्यांच्यासोबत जा, त्यावेळेस जायचं. आलं लक्षात? तर एवढ्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपण काय केलं पाहिजे? सेफ राहिलं पाहिजे. कसं सेफ? आपण मराठीत त्याला काय म्हणतो? सुरक्षित राहिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या डेंजरच्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून आपण काय पाहिजे? अलर्ट राहिलं पाहिजे. कसं अलर्ट? कोण कोण राहणार अलर्ट? ओके, सगळे जाणार. मग मोठ्याने म्हणा जय हिंद. असं म्हणा जय हिंद.
ओके, समजलंय सगळ्यांना? बर, तुला समजलंय बाळा? तुला समजलंय? गुड टच बॅड टच सांगू शकतोस? सांगू शकतोस का? सांगू शकतोस. तू का दीदी, तुझं गाणं बाळ काय सांगू शकतेस? बर. आणि तू अनन्या सांगू शकतेस ना? बर, ठीक आहे. मग आपण आज हा जो आपला गुड टच आणि बॅड टचचा जो सेमिनार आहे त्याच्यामध्ये आपण या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. बरोबर. आज तुम्हाला मग काय काय शिकायला मिळालं? गुड टच, बॅड टच, काय काय आपण करायचं नाही, आणि जर अशा गोष्टी झाल्या तर कसं रिस्पॉन्ड करायचं. घाबरायचं का कुणी? नाही. कुणालाही घाबरायचं नाही. अलर्ट राहिलं पाहिजे. आणि 3 स्टेप आपण सांगितल्या. पहिल्यांदा काय करायचं? नो. काय करायचं? नो. काय करायचं? नो. आणि मग काय करायचं? धून टोकायची. काय करायचे? धून टोकायची. आणि तिसरी स्टेप म्हणजे आपले जे बॉडीगार्ड आहेत, आई वडील टीचर बहीण भाऊ आजी आजोबा, त्यांना काय करायचं? आपल्यासोबत जेवढं जे काही झालेलं आहे ते सांगायचं. ओके, अशा प्रकारे आहे आजचा आपला कार्यक्रम. ओके, थँक्यू.